दोन भावांच्या संपत्तीच्या वादामुळे समजावण्यासाठी आलेल्या एका भावाच्या सासू मेहुण्याची बायको आणि एका 19 वर्षीय युवकावर कुऱ्हाडीने कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। ही घटना सोमवारी 29 जुलै रोजी सकाळी 10:30च्या सुमारास परभणी शहरातल्या खानापूर परिसरात घडली। जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार खानापूर येथील संजय काळे आणि विलास काळे या दोघा भावांमध्ये संपत्तीमधून वाद सुरू आहे। हा वाद मिटवण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती। वाद न करता आपसात प्रकरण मिटवण्याकरता काही नातेवाईक देखील आले होते। संजय काळे यांच्या सासरकडील मंडळी देखील आली होती। सोमवारी सकाळी संपत्तीच्या वादात संजय काळे यांच्या सासरकडील मंडळींना कुऱ्हाडी कोयत्याने जबर मारहाण करण्यात आली। यामध्ये स्वाती तुकाराम नावळे, तुकाराम धारोजी नावळे, रुक्मिणीबाई धारोजी नावळे, श्रीहरी संजय काळे हे जखमी झालेले आहेत। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। सदर प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली नव्हती। डायरेक्ट मारहाण झाली। कशामुळे बोलायला गेले? जमिनीचा वाद होता, म्हणजे घरच्या घरी भांडण झाली पहिले, तर बोलायला गेले ते कसं काय झालं कडा आणि चाकून ते 4 जण होते। दवाखान्यात 4 जण, मामी आणि मी, तुकाराम नावळे, स्वाती नावळे, रुक्मिणीबाई नावळे आणि श्रीहरी काळे। नाही, डायरेक्ट दवाखान्यात मार जास्त होता म्हणून डायरेक्ट दवाखान्यात नाही दिले, अजून यायले ते बोलायला गेले ते डायरेक्ट त्याला मारायला चालू केलं। प्रॉपर आम्ही जालन्याकडे सांगली। आणि राहणार कुठे? राहणार खानापूरला राहतो। ते पहिलेच होता घराचा जमिनीचा। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।